Hello, hello. This is the My Artifact episode number 1420. आजची तारीख आहे February 6, 2019. आता वाजले करीब रात्रीचे 11:22. युजली या टाइमला कसं एक प्रकारे रिलॅक्स राहते यार. म्हणजे आता जेवण झालं, मस्त गाणी ऐकीन आणि आता मस्त आरामात झोपीन वगैरे. म्हणजे युजली लोक याच वेळ असंच विचार करतात ना. बट आता मला कसं जस्ट 15 मिनिटात रेकॉर्ड करायचं आहे, देन खाली जाऊन तयारी करायची आहे. 12 वाजता ड्युटी. रात्रीच्या नाईट शिफ्टचा प्रॉब्लेम झाला हाच आहे, रात्री काम करावं लागते. अँड दॅट इज रिअली आय डोंट नो, म्हणजे मे बी बॅड. या म्हणजे कसं आहे की ऍज अ डिझाईन इंजिनियर तुम्हाला काम म्हणजे कसं कंटिन्यू काम करावं लागते. म्हणजे कसं मेंटेनन्स किंवा प्रोडक्शन मध्ये असं एक प्रकारे इतकं जास्त एकदम कंटिन्यू त्याच्याकडे लक्ष द्यायची काही गरज वाटत नाही. म्हणजे जस्ट लाईक एक प्रकारे ऑब्झर्वेशनचं काम आहे. प्रोडक्शन मध्ये बसून राहा, मेंटेनन्स मध्ये काम आलं तर काम करा, नाही तर बसून राहा. बट म्हणजे असं डिझाईन इंजिनियर पण असं म्हणता येत नाही. ऍज अ डेव्हलपर, टेस्टर किंवा जे पण कम्प्युटर स्क्रीन समोर काम करणारे जेवढे काही लोक आहेत ना, त्यांना काम करणं म्हणजे कंटिन्यू काम करावं लागते. जस्ट लाईक फक्त स्क्रीन समोर बसून राहणं म्हणजे काम करणं नाही. कंटिन्यू काम विथ डोकं पण लावावं लागते का ते कशाप्रमाणे पॉसिबल होईल. सो आणि मी त्या दिवशी खरंच मी खूप जास्त एकदम डल फील केलं होतं सोमवारी. म्हणजे कसं आहे की सोमवारी मी काय झालं होतं की मी उठलो सकाळी, मी रात्री झोपलो 11 वाजता, सकाळी उठलो मी 8 वाजता. जस्ट लाईक मी 9 घंट्याची झोप घेतली. त्यानंतर मी उठलो, हागायला गेलो आणि कपडे प्रेस करायला लागलो सरळ. 2 घंट्यात पूर्ण कपडे प्रेस केले, आंघोळ वगैरे केली, तयारी केली. 10:30 वाजता विशालकडे पोहोचलो. विशालकडे पोहोचल्यानंतर मग सगळेजण गॅदर झाले आणि आम्ही टाकळघाटला गेलो. बाय ड्रायव्हिंग मजा केली वगैरे, सगळं काय झालं. त्याच्यानंतर संध्याकाळी वापस ते लोक वर्धेला गेले, मी इकडे नागपूरला आलो. ऑलराईट, नागपूरला मी आलो 8:30 वाजता. आल्यानंतर मी थोडीशी झोप घेतो म्हणलं. सो जस्ट लाईक झोप घेतली, बट झोपत नाही लागली तेव्हा. फक्त करवट भरून आलो इकडे तिकडे, बट झोपत नाही उठाली. आणि 12 वाजता ड्युटी. ऑफिस मध्ये गेल्यावर साला इतकं भयानक होतं, बहुत जास्त. थँक गॉड मी नाही का 11 वाजता उठलो, आंघोळ केली, मस्त डबल आंघोळ केली. कारण फ्रेश होण्यासाठी तर आंघोळ करावं लागेल. सो मी मस्त आंघोळ केली, पूर्ण तयारी वगैरे केली, हातपाय धुतले मस्त एक प्रकारे, आणि 12 वाजता ड्युटीवर गेलो. आणि 12 वाजता ड्युटी केल्यानंतर 2 घंट्यामध्ये मी थोडं काम केलं. 2 वाजता इतकी भयानक झोप, इतकी खतरनाक, बहुतच जास्त. डोळे असे लक लक करत होते आणि डोकं इतकं भारी वाटत होतं ना का, बहुतच जास्त. म्हणजे ही कांट, म्हणजे लाईक त्याला बटन पण दाबणं इतकं, माऊसचा कंट्रोल हलवणं, तो माऊसचा कर्सर हलवणं सुद्धा नाही का, बहुत डिफिकल्ट वाटत होतं, बहुतच जास्त. आणि झोपू शकत नव्हतो. माहित नाही ती 5 घंटे मी कसे काय सस्टेन केले, रात्री 2 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत. बहुत बहुत भयानक झोप होती. तरी त्यामध्ये माझा प्लॅन मी कम्प्लीट केला, माझा स्टोअर कम्प्लीट करून टाकला. एक चांगली गोष्ट झाली तेवढ्या याच्यामध्ये सुद्धा पण. सो दॅट इज रिअली टफ थिंग फॉर मी, बहुत जास्त. आणि ते सगळं एकदम डोकं पूर्ण हे झालं होतं. त्यानंतर रात्री मग सकाळी येऊन झोपलो मस्त झारझूर. आताही तसंच. आज सकाळी उठलो, सकाळी आज मी किती 7 वाजता आलो, 7:30 वाजता माझा हागायला गेलो वगैरे, 7:30 वाजता झोपलो. 7 वाजता आलो, हागायला गेलो आणि त्याच्यानंतर झोपलो मी. 8 वाजता झोपलो असेल. सो 8 वाजता झोपलो मी, सरळ 1:30 वाजता उठलो. आणि जस्ट लाईक मला करीब 11:30 वाजता झोप म्हणजे निघाली होती, पण मला पुन्हा झोपायचं होतं. मी नाही उठत म्हणलं. सो जस्ट लाईक मी लघवीला उठलो, लघवी केली, पुन्हा झोपलो.
आणि मी कामाबद्दलच विचार करत होतो. इथून लाईन काढायची. मी स्वप्नात प्लॅन बनवून राहिलो. स्वप्नातच येस बॉल एक्सप्लोड करीन, असं करीन, तसं करीन. इट इज लाईक नाही का आपण कामाबद्दल जास्तीत जास्त विचार केला ना, तर आपलं डोकं नाही का एकातच त्या कामात गुंतून राहते. आपण जास्त एकदम तडतड तडतड करत नाही. हे करा, ते करा. इट इज लाईक पहिले मी स्वप्न पाहत होतो का मला माझ्या अकाउंटमध्ये अचानकपणे 1 करोड किंवा 10 करोड रुपये जमा होऊन जाईल. देन हाऊ वुड आय स्पेंड दिस मनी? बट राईट नाऊ मी हा विचार करत नाही. जस्ट लाईक कामाबद्दल विचार करतो. काम, 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 काम. मी कामामध्ये माझ्या डोक्याला फुल बिझी ठेवतो. कारण मी इतक्यात पिक्चर वगैरे जास्त पाहून न राहिलोय. सो आज बघितला एक पिक्चर मी, इत्तेफाक एक मूव्ही बघितला. बट हे काय सगळे मूव्हीज आहे ना, ते मला एक प्रकारे त्या वाईब मध्ये नाही नेऊन राहिले त्याच्या. सो मी कामाबद्दलच विचार करतो. नाईट शिफ्ट मध्ये चला जास्त काम पण करता येत नाही. व्हाय? कारण सकाळी 7 वाजता अलार्म वाजून जातो. प्रेशर खूप भयानक लागते. त्यामुळे कांट होल्ड इट. घरीच जाऊ वाटते आणि केव्हा पोट खालू करू वाटते असंच वाटते. आणि झोप पण बहुत भयानक लागते. जस्ट लाईक नाईट शिफ्ट, इव्हिनिंग शिफ्ट मध्ये कसं 3 ते रात्री 1, 2, 3 वाजेपर्यंत जरी काम चाललं ना, काही वाटत नाही. काही वाटत नाही. बस चालू दे, चालू दे, चालू दे, चालू दे. बट नाईट शिफ्ट मध्ये रात्री 12 ते सकाळी 7, 7च्या नंतर मग तर होल्डच करणं होत या. जस्ट लाईक कधी मी प्रेशर रिलीज करतो आणि कधी झोपतो असंच वाटतंय. त्यामुळे नाईट मधून तेवढं काही फारसं काम निघत नाही. But whatever, this is a destiny, so destiny. Yeah, we can't deal with that. Alright. सांगण्यासाठी काही आहे नाही. Everything is going really great and fine. Yeah, so this is my artifact episode number 14, 14 and 20. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.